हर हर महादेव। संत शिरोमणी मन्म स्वामी महाराज की जय। राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। अक्का महादेवी माता की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। त्रैलोक्य संपदा लेख्य समुल्लेख्य न भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहुं सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगः तां धर्मचारिणी शंभो प्रणमामि परं शिवा। अशा प्रकारे विश्वाचा नायक भगवान शिवशंकर शक्ती सहित त्या पार्वती मातेला प्रथमतः वंदन करून ग्रामदैवत रुद्र अवतार हनुमान देवतेला नमस्कार करून आजची जी प्रवचनकार रूपी सेवा तुमच्या आग्रहाखातर मिळालेली सांगवी इथे अखंड असा शिवनाम सप्ताह शिवनामाचा यज्ञ इथे दुसरा वर्ष आहे। अखंड शिवनाम सप्ताह व्याख्या काय बघा। अखंड का म्हटलंय त्याला? सप्ताह म्हणजे 7 दिवस। अखंड असं शिवनामाचं नाम जपाचं हे यज्ञ स्वरूपी सप्ताह पारायण रूपी सेवा भजन कीर्तन रूपी सेवा जागरण रूपी सेवा तुम्हा आम्हाला मिळत आहे। आपण भाग्यवान आहोत। आताच सुंदर असं आपण गायन ऐकलं। वादक गायक पारायण रूपी पारायण करते प्रमुख असे आपले बाबा 7 पहिल्या दिवशीपासून आज तुम्ही तर भक्तांचा हा असा समुदाय भक्तांचं हे मंडप बघून आज दिवाळी दसराची आठवण येत आहे। अखंड का म्हटले बरं की ज्याला 7 दिवसात आपण नामस्मरणाशिवाय राहू शकत नाही। 7 दिवस आपण कुणाचं नाव घेणार आहात? 7 दिवसांत आपण कसे बंदिस्त आहात? ह्या 7 दिवसात आपल्याला काय कमवायचं आहे? काय सोबत घेऊन जायचं आहे? संसार करता करता थकलेला जीव जेव्हा परमार्थात वळायला लागतो, जेव्हा त्या देवाची आठवण करायला लागतो, तेव्हा त्या व्यक्तीला भक्ती त्या शरीरामध्ये भक्तीचं आगमन व्हायला लागतं। मग हे भक्ती काय आहे? भजन काय आहे? कीर्तन काय आहे?
पारायण काय आहे, कशासाठी हा आटापिटा आहे, का करायचा आहे, तर आसनी शयनी भोजनी गमनी प्रेमे शूल पाणी स्मरावा तो. माऊलीनं सांगितलंय त्या शिवशंभूचं कसं रूप बघायचं, केव्हा बघायचं, त्याला कसं आठवायचं. आपल्याला समजा एखादी प्रिय व्यक्ती आहे आपल्या जीवनामध्ये, मित्र असो, मुलगी असो, मुलगा असो, पत्नी असो, कुणी असो, त्याला तुम्ही आठवा म्हणलं तर काही विशेष असं काही तुम्हाला दृष्टी लागते का? लगे आठवते. माझी मुलगी कोण म्हटलं की तिचे डोळे, तिचं स्वरूप सगळं आठवते. तसा शिव आठवायला पाहिजे आपल्याला. एवढ्या लवकर शिव आठवायला पाहिजे. आणि त्याची आठवण करून घेण्यासाठीच तर सप्ताह आहे. वर्षभरात केलेलं अविवेकानं काम, चुकलेलं मुकलेलं, जिथं काही आपण नको ते केलेलं, उन्नतीनं बोललेलं, चोरी केलेलं, लबाडी केलेलं, हे सगळं निरसून जाण्यासाठी सप्ताह म्हणजे 7 दिवसामध्ये तर आपण पवित्र होऊन जायचं. गाभा आहे हा सप्त्याचा, म्हणून तर त्याला अखंड म्हटलेलं आहे. आपणाला वाटतं शिव कसा आहे, त्याला हाक मारलं तर तो येतो का? 5-6 दिवस झालं तुम्ही सप्त्यात आहात, अखंड त्याच्या नामस्मरणात आहात, तो दिसला का? त्याला भेटण्यासाठी तर आपण इथे आलेलो. आपण एखाद्याला भेटायला जातो, नाही भेटलं तर आपल्याला काय वाटतं? काय वाटतं? निराश वाटतं ना, दुःख होतं ना. आले मी तिथून एवढं धडपड करून आले, ती व्यक्ती मला मिळाली नाही, ती व्यक्ती मला भेटली नाही, निराश होतो. मग ह्या 5-6 दिवसात त्या शिवाची तुम्हाला भेट झाली का? तो दिसला का? तो दिसायचा असेल, त्याचं रूप कसं आहे? तो निर्गुण निराकार, कर्पूर कांतीसारखा, शुभ्र चैतन्यमय भरलेला, त्याला पाहताच आनंद मांगल्य आठवणार असा तो मंगलकारी, ह्या पूर्ण सृष्टीचा निर्माण करता त्याला आठवायचं असेल तर श्वासाश्वासाला त्याचा, जेवढ्या वेळेस आपण श्वास घेतो तेवढ्या वेळेस त्याला बोलायचं असते. मग कसं बोलायचं असते? शिवाय नमः, शिवाय नमः. मलाच भेटायचंय का? तुम्हाला नाही भेटायचं, तुम्ही म्हणच ना गेलात. कसं बोलायचं? शिवाय नमः, शिवाय नमः. हे त्याचं नाव झालं. त्याचं नाव काय आहे? शिवाय नमः. दिसायला कसा आहे तो? आता गंदीगुडे देगलूरून येणार म्हटलं तर माझी गेल्या वर्षी ओळख झालेली आहे. मी दिसले ना तुम्हाला, मी न आले तरी 1 तासापूर्वी हो ती बाई येणार आहे, म्हणजे माझी ओळख झाली होती ना. मी कशी आहे माझी ओळख झाली, मी तुम्हाला दिसले, डोळ्यात दिसले, अरे ही आकृती अशी ह्या स्त्रीची आहे. मग नाव कळालं, मग त्याचं रूप कळायला पाहिजे की नाही, तरच तो आपला होऊ शकतो. मग त्याचं रूप कळायचं असेल, आपण त्याचं वर्णन किती ऐकतो माहित आहे का? व्याघ्रांबर आहे, स्मशानात राहणार आहे, त्याचं निवास आहे, तसं जटा आहे. एकीकडे सगुणाची आपण त्याची आराधना करतो आणि गाताने गुणगान तो निर्गुण आहे म्हणतो. मग कोण कसा आहे तो? म्हणून गुरुनी आपल्याला इष्टलिंग दिलाय. सगळ्यांनी दीक्षा अनुग्रह घेतलाच असेल. जेव्हा त्यांनी आपल्या हातात तळहातावर लिंग दिला
आणि त्याचं रूप त्या त्राटक दृष्टीनं त्या लिंगात बघायचं आहे. त्याचं रूप त्राटक दृष्टीनं त्या लिंगात बघायचं आहे. तेव्हा ही एक ज्योत दिसायला लागते आणि त्या ज्योतीमध्येच त्याचं स्वरूप प्रकाशमय मंगलकारी त्याचं रूप आहे. सगुण रूपामध्ये भक्ती फक्त आपण आपल्या परिवर्तनासाठी करत असतो. 16 सोमवार, प्रदोष व्रत, शिवरात्र हे सगळे बिल्वार्चन, 1,00,000 बिल्व, हे सगळे उपासना आहे, साधना आहे. पण शेवटी काय आहे? जीव शेवाची जर ऐक्य व्हायचं असेल तर त्या बिंदू रूपामध्ये आपल्याला एकमेव व्हायचंय. किती दिवस पूजा करायची, किती आटापिटा करायचा, किती बिल्व व्हायचे, किती पुष्प व्हायचे, किती नवस बोलायचे, शेवटी नाही आपल्या मनाचं मनोरथ पूर्ण झालं. आमच्यावर देव काय कोपलाय हो, देव कुठं आहे की? एका क्षणात त्याचं नातं तोडता आपण, एका क्षणात. देव कधी कोपतो का हो? कधी आपली आई आपल्यावर रुसते का? अनंत असे आपले गुण पोटात घालून घेणारा तो शिव आहे. मग शेवटी भक्त व्हायचं असेल, त्याच्या जवळ जायचं असेल तर शुद्ध अंतःकरणानं गेल्याच्या नंतर तो आपल्याला भेटतो. एखादं अमंगळ असं लेकरू आहे, नाकातून घाण येत आहे, फाटके कपडे आहेत, अमंगळ असं त्याचं बाह्य विवरण आहे, पटकन कुणाला घ्यावं वाटते का हो? नाही. आणि सुंदर असं बाल आहे, केसभूषा विंचरलेले आहेत, सुंदर असं त्याला सजवलेलं आहे, आपण काय आकर्षित होतो? पटकन त्याला घ्यायला जातो. असं एवढं अंतःकरण शुद्ध असेल तर तो आपल्याला भेटतो. आपलं अंतःकरण एवढं शुद्ध असायला पाहिजे, तेव्हा त्या अंतःकरणात भक्ती नावाचं साधन आपल्या ह्याच्यामध्ये प्रवेश करतं. आपण नटून खटून बाह्यांगानं खूप येतो, साडी चोळी गजरा घालून येतो मंडपामध्ये, बाह्यांग शुद्धीकरणानं येतो, पण अंतःकरण शुद्धी माणूस थोडा विसर पडतो. मंडपामध्ये येतानाच काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार जर सोडून आलात, शुद्ध अंतःकरणाने इथे पारायणाला आलात, तर भगवंत तुमच्या अंतःकरणामध्ये अगदी सहजपणे प्रवेश करू शकतो. आणि आपल्याला तेच मिळवायचं आहे. 7 दिवसामध्ये आपल्याला तोच भेटायचा आहे, त्यालाच भेटायचं आहे. मग चित्तशुद्धीकरणासाठी कर्म चांगलं पाहिजे. चित्तशुद्धी होण्यासाठी कर्म चांगलं पाहिजे. सतत चिंतन माणसाचं कसं असलं पाहिजे? शुद्ध असलं पाहिजे. तेव्हा संगती सुद्धा सज्जनाची असली पाहिजे. दर्शने स्पर्शने, एकदा सुभाषितकारानं म्हटलेलं एका ठिकाणी, तुकाराम महाराजाला जेव्हा अंतकाळी विमान न्यायला आलं वैकुंठाचं, विठोबानं स्वतः आले आणि विमान न्यायला आलं तुकाराम महाराजाला. आणि विठोबा देव सांगतात, देवा आता जायची वेळ आली, आता काय मागायचं आहे ते माग, काय मागायचं आहे ते माग. आपण काय मागलं असतं माहीत आहे का? थांबा देवा, मला आत्ताच नेऊ नका, मला अजून काहीतरी आहे, मला अजून ह्या संसारामध्ये अजून काही कामं आहेत, नातू व्हायचे आहेत, पंतू व्हायचे आहेत, आणखी गाड्या बंगड्या महाल बनवायचे आहेत, अशी आपली इच्छा झाली असती. पण संताची इच्छा कशी असते माहीत आहे का? मी जसा आहे तसा मी तुला समर्पित आहे, केव्हाही घेऊन जा. तिथं काही तारखेचं किंवा वेळेचं काही बंधन नसतं. आणि
देवाला जर मागायचं असेल, दर्शने स्पर्शने वापी श्रवणे भाषणे पिवा. आपण सर्वसामान्य लोक हेच चुकतो. संतांना काय मागितलंय, माऊली काय मागितलेत, आपण काय मागतो, फरक हाच आहे. मग आपण काय मागायचं? दर्शने स्पर्शने वापी श्रवणे भाषणे पिवा. हे देवा, मला उठल्या उठल्या असाचं दर्शन दे, दर्शन असाचं दे की त्या दर्शनामध्ये माझा मी निघून गेला पाहिजे. म्हणजे मला संत भेटला पाहिजे. संत भेटला की आपण नमतो. आपण कुठे नम्र होतो? जेव्हा आपले गुरु आणि संत तिथे आपण नम्र होतो. मग अशाचं दर्शन दे देवा की मी तिथं नमला पाहिजे. दर्शने स्पर्शने मला अशाचा स्पर्श दे की ह्या 2 हाताने 2 पायाने की जे माझे अवयव चालते बोलते आहेत, अशाची सेवा करू दे की त्यांच्या स्पर्शानं माझं पाप धुवून जाऊ दे. दर्शने स्पर्शने वापी श्रवणे, आणि अशाचं मला ऐकायला मिळू दे, अशा संताच्या संगतीमध्ये दे की त्याचं ऐकल्याबरोबर मी तृप्त झाला पाहिजे. एखादं एवढं सुंदर गुणगान गातात शिवाचं की माणूस तिथून हलावच वाटत नाही, एवढं तृप्त. दर्शने स्पर्शने वापी श्रवणे भाषणे पिवा. मला अशाचं प्रबोधन ऐकायला दे, मला अशाचं कीर्तन ऐकायला दे, मला अशाचा गाथा ऐकायला दे की मला पुन्हा त्या लौकिक ह्या संसाराची गोडी मला नको आहे, अशाचं मला ऐकायला दे. हे मागायला पाहिजे. मग इथून भक्तीचं बीज पेरलं जातं. हे भक्तीचं बीज पेरलं जातं. आणि भक्तीचं बीज पेरल्याबरोबर कर्म शुद्ध व्हायला लागतं. आपण सहज बसताना बोलताना काय म्हणतो माहिती आहे का? काय घेऊन जायचं आहे हो सोबत, चांगलं राहावं. उगा सहज बोलायची सवय असते. काय न्यायचं आहे हो, चांगलं राहावं. येताना काही घेऊन आलोत का? काहीच नाही. जाताना काही न्यायचं नाही हे माहीत आहे आपल्याला. सगळं इथंच ठेवून जायचं हेही माहीत आहे आपल्याला. तरी पण आपला विवेक जागा व्हायला वेळ लागत आहे. उभं आयुष्य 50, 60, 70, 80 वर्ष आपण घालवलो. व्यर्थ हा असा संसार करताना कुणासाठी केलोत, कशासाठी केलोत? संसार करावा, कोण नको म्हटलं? स्त्रीला तर 3 रूप आहेत. कुणाची कन्या आहे, कुणाची पत्नी आहे, कुणाची आई आहे. ह्या 3 रूपात तिची विभागणी झालेली आहे. संसार करा, सुखानं करा. पण संसाराच्या जोडीला परमार्थ हा अत्यंत आवश्यक आहे. मोक्ष प्राप्तीसाठी परमार्थाशिवाय दुसरा मार्गच नाही. म्हणून जेव्हा आपण जागी होतो, आपला विवेक जागा होतो, जेव्हा कर्म चांगले करायला लागतो, तेव्हा 3 कर्माची व्याख्या आहे. क्रियमान कर्म आहे, प्रारब्ध कर्म आहे आणि संचित कर्म आहे. ह्या 3 कर्मामध्ये आपली विभागणी होते. क्रियमान कर्म कोणतं? सकाळी उठणे, स्नान करणे, नाश्ता करणे, सगळं काही संसाराचं करणे, व्यवहार करणे, लेकरांचं पालन पोषण करणे, हे क्रिया आहे आपली. त्याला क्रियमान कर्म म्हणतात. ते कुणालाही चुकलं नाही. गरीब असो, श्रीमंत असो, आंधळा असो, पांगळा असो, बाल असो, वृद्ध असो, कुणी असो, संसार चुकला नाही. जेव्हा जन्म मिळालाय तेव्हाच तो आपल्या सोबत आलेला आहे. मग तो कसा करावा? नेटका करावा का फाटका करावा का विवेकाने करावा? संसार कसा करावा? मग तेव्हा क्रियमान कर्म जेव्हा आपण त्या विवेकाने जेव्हा करायला लागतो, तेव्हा जे आपल्या प्रारब्धात आहे,
जे आपल्या नशीब म्हणताना आपण नशिबानं मिळालेलं आहे ते आपण सुखानं त्याचे झेलतो. मनासारख्या गोष्टी जरी नाही झाल्या तरी वाईट वाटत नाही. आपण सहज म्हणतो माझ्या नशिबात नसेल, मिळालं नसेल. क्रियमान कर्म जेव्हा चुकवतो तेव्हा प्रारब्ध कर्म आपण सहज झेलतो. राहता राहिलं संचित कर्म. पूर्वसंचित जर आपलं एखाद्याला काहीच न कमवता खूप काही श्रीमंती त्याच्या घरात, त्याला काहीच करावं लागत नाही, आयुष आराम, बंगला, हातापायाला नौकर चाकर सगळं असतं, तेव्हा काय म्हणतो आपण? पहिलंच काहीतरी पुण्य आहे हो, सहज बोलतो ना आपण. ह्याला काय म्हणतात? संचित केलेलं पुण्य, संचित कर्म तो आता उपभोगतो. मग हे टिकवता आलं पाहिजे ना. जेव्हा संचित कर्म माणूस टिकवायला लागतो तेव्हा अध्यात्म कळतं, तेव्हा त्याला अध्यात्माची गरज लागते. मग हे अध्यात्म देव आता तर काय म्हणतात माहित आहे का? तारुण्यातले व्यक्ती, समजा आज तुमच्या इथले कार्यकर्ते मी बघते, तरुण पिढी आहे. देगलूरमधून मी नेहमी येता जाता बघणारे माझे भाऊ बंद आहेत. त्यांनी कामावरचं त्यांचं ती रजा घेऊन इथं तुम्हाला 7 दिवसासाठी सेवा करून दिली आहे. पण त्या तारुण्याला आपण, त्या तरुण पिढीला, त्या नवजात अशा पिढीला का आताच तुझं देवदेव करायचं वय आहे का? किती खुळ्या विचारानं बोलतो. ज्या माऊलीनं गर्भातच आपल्याला लिंगाचं बंधन घातलंय, संस्काराचा पिंड घडवलाय, मग त्या पिंडाला तारुण्य, वृद्धावस्था हे म्हणायची गरज काय? किती चुकतो आपण बोलताना. आता काय देवदेव करायची वेळ आहे काय? आता काय सप्ते करायची वेळ आहे का? मग कधी आहे? हातपाय लुळे झाल्यावर, कानाला ऐकू येना गेल्यावर, डोळ्याला दिसना गेल्यावर कधी करायचं? मग हे जे आपलं हे साधनेचं हे माध्यम आहे, असं कुठं लिहिलंय का हो? असं कुठं कागद आहे का? 7 दिवसाच्या नंतर सप्ताह ज्यानं अटेंड केलं, सप्ताह ज्यानं सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्यानं सप्त्यामध्ये उपस्थिती लावली, त्याला 8व्या दिवशी कार्ड मिळालं की तो पुण्यवान झाला, असं आहे का? मग सगळेच आले असते, सांगवीतले घरात राहिलेच नसते, एवढी संख्या अजून खूप लोक आले असते. तसं नाही, मिळवायचं आहे. इथं आपण होऊन मिळवायचं आहे. 7 दिवसात जे ग्रहण केलं ते 1 वर्षापर्यंत टिकवणं म्हणजे ते संचित केलेलं कर्म आहे आपलं. पुढच्या सप्त्यापर्यंत, पुढील सप्ताह करायचाच आहे ना आपल्याला, मग त्या पुढच्या सप्त्यापर्यंत ज्या ज्या वक्त्यांनी येऊन सांगितलं, ज्या ज्या संतांनी आपल्यावर हात फिरवला, आशीर्वाद रूपी आपणास बोध दिला, त्यांचं चिंतन करण्यासाठी 1 वर्ष अजून आहे की? पुढच्या सप्त्यापर्यंत वेळ आहे की? मग त्याच्यासाठी हे साठवून घेण्यासाठी गाठोडं शुद्ध असं आपलं अंतःकरण पाहिजे, तेव्हा हे बीज आपल्यामध्ये पेरलं जातं. खूप पाऊस पडला, खूप नदी नाल्या वाहायला लागल्या, खूप मोठे मोठे झाडं वाहून जातात बघा, काहीच्या बिल्डिंगी पडतात, पण एक बारकाईनं लक्ष केलात का? गवत मात्र कधी तिथून जागा सोडत नाही. गवत कधी वाहून जातं का उपटून? असं कधी लक्ष केलंय का शेतकऱ्यांनी? मोठे मोठे झाडं असे पडतात, कुठल्या बिल्डिंगी पडतात, पण गवत मात्र हलत नाही का? कारण ते नम्र असतं, झुकलेलं असतं. म्हणून 7 दिवसात आपला अहंकार झुकवायचा. ताट कुठं राहावं? समजा 4 सप्त्याला चांगले लोक निघाले, त्याला पाय ओढायचं, काय फिरायलाच पट्टी द्यायला. अनुभव आहेत आम्हाला, कारण आपल्याला विचारा आमच्या माहेरी किती सप्ते होतात. म्हणजे अडचणी मला माहीत आहेत, सोपं नाही आहे सप्ताह करणं. मग ताट केव्हा व्हायचं, नम्र केव्हा व्हायचं? जेव्हा आपण शुद्ध कर्म करायला लागतो तेव्हा ताट कुठं राहायचं. मग ताट कुठं राहायचं सांगू का? मी एक शिवभक्त आहे, अभिमानानं सांगा. मी माझ्या आप्पाचा, राष्ट्रसंत सद्गुरू माऊलीचा मी भक्त आहे.
ती माझी माय आहे, ताठ मानेनं सांगा, तिथं ताठवा. ओळख करून देताना ताठवा. आणि कर्म करताना झुकून नम्रतेनं वागा. ज्ञान तृष्णा गुरो निष्ठा, ज्ञान तृष्णा गुरो निष्ठा, सदा अध्ययन दक्षता, एकाग्रता महत्वेच्छा, विद्यार्थी गुणपंचकम. भक्ताला शेवटपर्यंत वाटलं पाहिजे की मी परिपूर्ण नाही, मला काहीतरी ज्ञान घ्यायचं आहे, घ्यायचं आहे, घ्यायचं आहे. आपण परिपक्व आहोत का? 4 अभंग आले म्हणजे मला सगळंच काही आलं का? मला पारायण करता आलं, परमरहस्य वाचता आला म्हणजे मी परिपक्व झालो का? मला प्रवचन करता आलं म्हणजे मी परिपक्व झाले का? शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला वाटलं पाहिजे की मी विद्यार्थी आहे, मला काहीतरी ज्ञान घ्यायचं आहे. ज्ञान म्हणजे मला काहीतरी घ्यायचं आहे, मला काहीतरी कमी आहे, म्हणजेच झुकता आपण. परिपक्व झालो म्हटलं की मला मी आलं, म्हणून झुकायचं आहे. ज्ञान घेण्यासाठी 5 आपल्या गुणाची आवश्यकता असते. खूप पोथ्या वाचल्या, खूप पुस्तकं वाचलं म्हणजे खूप ज्ञानी झाला असं आहे का? एखादं 80 वर्षाचं स्त्री असो पुरुष असो, खूप डिग्र्या काही सगळं काही मिळालं, पदवीधर असेल आणि त्याला व्यवहारी त्याला गंधच नसेल, माणुसकीच नसेल, पाप पुण्याची त्याला कदरच नसेल, म्हणजे तो ज्ञानी झालाय का? आणि एखादा शेतकरी असेल, अंगठे बहादर असेल, पण तो सद्गुणी आहे, अतिथी देवांचा तो म्हणजे पाहुणचार करतो, सज्जनाची तो सेवा करतो, तो गुणी आहे, तो ज्ञानी आहे. ज्ञानी कोणाला म्हणावं? ज्ञान तृष्णा गुरो निष्ठा. आपली गुरुवर किती निष्ठा असावी, किती असावी. दिलं काहीतरी सांगितलेला उपदेश 2 दिवस करायचं, खुंटीला लिंगन कुठं तर काय तर ते सांगत नाही बसत मी, सगळं काही सांगितलेच असतील लोक. गुरुवर किती निष्ठा असावी. गुरुवर निष्ठा. माझा श्वास तोच त्यांचा श्वास आहे, एवढा त्याग करावा लागतो, एवढं वैराग्य प्राप्त करावं लागतं. आणि जेव्हा माणूस गुरुच्या निष्ठेने वागायला लागतो, ज्ञान घ्यायला लागतो, अमृत चाखायला लागतो, ज्ञान तृष्णा गुरो निष्ठा, आणि त्याचं अध्ययन करायला लागतो, सदा अध्ययन, तेव्हा तो भक्त असो, साधी व्यक्ती असो, सदा अध्ययन, तो दक्ष राहतो. कुठलंही काम संसाराचं करताना दक्षतेनं करायला पाहिजे. एखादा चोर आहे, त्याला चोरी करायला जायचं आहे संध्याकाळी, अंधाराची वाट पाहत आहे की अंधार कधी पडेल आणि मला चोरी करायला केव्हा मिळेल. त्या चोराला वाटत आहे, आणि त्या चोराला एवढंच माहीत आहे मला चोरी केल्याच्या नंतर मी पकडल्या गेलो तर मला सजा होणार आहे, हेही माहीत आहे. आजकालचे चोर खूप हुशार आहेत. माहीत असतानाही चोरी करणं, माहीत असतानाही पाप करणं, दुसऱ्यांना दुखवणं, दुसऱ्यांना पीडा देणं, हे माहीत आहे की बाबा हे ह्यांना मी बोलले तर दुखवल्या जाते, हे माहीत आहे, तरी आपण करतो, म्हणजेच आपण दक्ष नाही. दक्ष हा गुण आपल्यामध्ये नाही, आपला विवेक जागा नाही, आपल्या बुद्धीला अविवेकाची जागा घेतलेली आहे. ती जागा जोपर्यंत आपण सोडणार नाही तोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये विवेक जाणार नाही, आणि विवेक जेव्हा जागा घेणार नाही तेव्हा आपण शिवभक्त होणार नाही. म्हणून आपला विवेक जागा व्हायला पाहिजे. एकदा खूप असं तेजमय असं खूप प्रखर असं ऊन होतं, आणि त्या प्रखर उन्हामध्येच खूप मोठी भयंकर आग लागली. खूप तापमान वाढल्याच्या नंतर अग्नी घर्षणानं आहे ती भले जरी एका थेंबाची असली तरी त्या यादीमध्ये माझं नाव जायचं आहे, मला ह्या यादीमध्ये नाही.
भावार्थ कळला का? दृष्टांत जरी छोटा असला, भावार्थ मला हे सांगायचं आहे की कर्म जरी छोटं असलं, संसार जरी छोटा असला, तर आपल्याला कोणत्या यादीत जायचं आहे? पापाच्या, पुण्याच्या, ते तुम्ही ठरवा. आणि पुढच्या वर्षी सांगा मला. नाही म्हणे आम्हाला या यादीत जायचं आहे, मला पुढच्या वर्षी सांगा तुम्ही. तर अशा याद्या जेव्हा आपल्याला शिवसांब तयार करतात, तर आपल्या चांगल्या पॉझिटिव्ह अशा विचाराच्या यादीमध्ये आपल्याला जायचं आहे. मग कर्म शुद्ध करायचं आहे. कर्माचा सिद्धांत सांगण्यासाठी मी इथं आले. अनेक किती वर्ष सप्ताह केला आणि तुम्ही जर कोरे असाल, एकदा अजून एक दृष्टांत सांगते. चांगदेव माहीत असेल तरी पण इथं सांगणं गरजेचं आहे. माऊली, ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताई जेव्हा भावंडासोबत बसल्या होत्या त्यांच्या कुटीमध्ये, संतांना महाल नसते हो, संतांना कुटीच राहते. संतांना सगळं दुःखच राहते त्यांच्याच वाट्याला. कारण संताची विभूतीच आहे, दुःखाच्या ह्याच्यातून त्यांचं निर्मिती आहे. जिथे सुख आहे तिथं संत नसतं. लक्षात घ्या तुम्ही. आपण म्हणतो ना, आम्ही एवढं देवदेव केलो तर आमच्या पाठीमागं एवढं दुःख आहे. अरे तिथंच तर शिव आहे. तुझी परीक्षा घेण्यासाठीच तर शिव आहे. तुझं सगळं खाण्यासाठी, तुझी उपासना करून घेण्यासाठीच तर तुला दुःख दिलंय. नाहीतर तू त्याला आठवलं असतंस का? नाही. सहज आपल्याला खूप सुख मिळालं, आपण त्याची कशाला आठवण करता? नाही करत. मग ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताई सगळे त्यांचे भावंडासहित बसल्या होत्या. चांगदेवांनी परीक्षा, नारद असाच, म्हणजे आपल्याला भक्तीमध्ये न्यायचं आहे. दृष्टांत सांगण्याचा हेतू हाच आहे की भक्ती कशी असते. नारद जेव्हा आले तेव्हा सांगितलं चांगदेवाला, चांगदेवा तुझ्यापेक्षा ज्ञानेश्वर किती भक्तिवान आहे म्हणे, तो केवढा संत आहे. ज्ञानेश्वरांनी तर एवढे मोठे वेदशास्त्र, एवढं आगमन लिहिलं होतं. त्यांनी सांगितलं, अरे माझ्यापेक्षा मी तर एवढा बलाढ्य आहे, माझ्याजवळ एवढी संपत्ती आहे, एवढे हत्ती गडगंज आहे, एवढं सोनं आहे. माझ्यापेक्षा ज्ञानेश्वर एवढ्या कुटीतला, एवढा नीच आणि एवढ्या छोट्या कुटुंबातला की तो मडक्यात पाणी पितो, त्याला भिक्षा मागल्याशिवाय खाता येत नाही, असा ज्ञानेश्वराची स्तुती माझ्याजवळ करतोस? हो म्हणे, तो निश्चिंत असा भक्त आहे. का म्हणे, मी बोलवतो त्याला. आणि चांगदेवानं काय केलं माहीत आहे का? त्याला बोलवण्यासाठी पत्र लिहायला बसले. सांगितलं त्यांच्या प्रधानाला, प्रधाना आता आपल्याला ज्ञानदेवाला पत्र लिहायचं आहे, लिहा म्हणे. प्रधान म्हणाले, तुम्ही बोलवता, तुम्ही सांगा, मी लिहितो. हो म्हणे, मी सांगणार. सिंहासनावर बसले आणि पत्र लिहायला पेन वही घेतलं, कोरूचा बुचात घेतलं. चांगदेवाला असं वाटलं, मी वयानं मोठा आहे, ज्ञानेश्वर लहान आहे. पण त्यानं त्यांची जी माहिती ऐकालो, आदर म्हणू का चिरंजीव म्हणू काहीच कळना. नमस्कार म्हणू का आशीर्वाद म्हणू काहीच कळना. प्रधान म्हणतात, सांगा ना मी काय लिहू? काही नाही म्हणे, गर्वा असाच कोरा कागद देऊन टाक म्हणे, तो येईल ज्ञानेश्वर. असं? हो म्हणे. मग त्या नारदाजवळ तो कोरा कागद दिला आणि घेऊन गेले माऊलीजवळ, ज्ञानेश्वर माऊलीजवळ. मुक्ताई बाहेर आली. कोण आलं, कोण आलं? नाही म्हणे, तुम्हाला चांगदेवाचं पत्र आलं. पत्र असं झाकलेलं, मुदडलेलं असं होतं. माऊलीनं, ज्ञानेश्वर माऊलीनं ते पत्र उघडलं, व्यवस्थित बघितलं. सगळीकडं बघतात तर कोरच आहे, ना आशीर्वाद आहे ना नमस्कार आहे, काहीच नाही. तेव्हा त्या कोऱ्या कागदाला सांगितलं ज्ञानेश्वरानं, चांगदेवा तू कितीही यज्ञ केलास, तू किती सप्ते केलास, कितीही पारायण केलास, तरी शेवटी ह्या कोऱ्या कागदासारखा कोरा ते कोराच राहिलास. तसं किती सप्ते करून, किती पारायण करून कोरं राहायचं नाही आपल्याला. काहीतरी त्या शिवाची ओळख करून घ्यायची आहे, कर्म चांगलं करायचं.
आणि हे चांगलं कर्म करताना सद्गुरू माऊलीची आपल्याला जोड पाहिजे आणि आपला विवेक जागा पाहिजे. विवेक जागा झाला की माणूस तत्परतेनं कटाक्षानं हा संसार सांभाळायला तत्पर राहतो. आणि म्हणूनच मी कर्माचा सिद्धांत थोडक्यामध्ये तुम्हाला माझ्या जेवढ्या दृष्टांताने होईल त्या दृष्टांताने मी तुम्हाला कर्म आणि आपलं जी भक्ती आहे, भक्तीला कर्माची जोड कशी असावी हे सांगण्याचा प्रयत्न केले. कारण एवढं ऊन तापले, बोलायला मला खूप बोलावं वाटते, पण तुम्ही सकाळपासून आता लक्षात यायले तुमचे चेहरे की सकाळी तुम्ही 9 वाजतापासून बसले असतात. त्याच्यामुळं मी तुम्हाला सोडणं गरजेचं आहे. आणि शुद्ध कर्म करत जा. आणि शुद्ध कर्म करत असाल तर भक्ती आपोआप येते. भक्ती आपल्यामध्ये रुजली, शुद्ध अंतःकरण असलं की गुरुची कृपा झाली की गुरु स्वतःहून शिवाची भेट देतात. आणि त्या शिवाच्या शोधामध्ये आपण आलेलो आहोत. तो अंतःकरणाने त्याला बोललात तर तो शिवसांब आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही, त्याची ओळख झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अंतकाळी तो आपल्याला भेटून आपली ही जी ज्योत आहे आपल्या आत्म्याला तो मोक्ष रूपामध्ये नेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आलेल्या आयुष्याचं तुम्ही सोनं करून घ्या. एक एक दिवस, एक एक पैल, एक एक तास, एक एक मिनिट महत्त्वाचा त्याचा नामस्मरणामध्ये चिंतनामध्ये घालवा. त्याची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कर्मशुद्ध करा आणि ताठ मानानं सांगा की मी एक अप्पाचा शिवभक्त आहे, मी एक अप्पाचा खरा शिवभक्त आहे. तुम्ही आम्ही बसलेले माझे शिवभक्त बंधुप्रेमी आहेत, भगिनी प्रेमी आहेत. ही ओळख मनामध्ये गाठून घ्या. एवढंच मी सांगून इथेच थांबते. आणि एवढंच पुनश्च तुमचं धन्यवाद व्यक्त करते की परत परत तुम्ही मला आवडीनं बोलवता, जाण्या येण्याची व्यवस्था करता. अलगद इथं येऊन पोचते मी आणि तुम्हाला माझं जे काही मला जे सुचलेले शब्द मी तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करते आणि ते तुम्ही ग्रहण करता. ह्या दादांनी तर मला म्हणजे ह्यांनी भेटलं म्हणजे मला सांगवी भेटल्यासारखं वाटते. आम्ही जेव्हा त्यांना बघतो तेव्हा वाटते की बाबा खरंच असेच लेकरं, अशाच मूर्त्या प्रत्येकाच्या घरीत असाव्या. त्यांची माझी काही अशी काही म्हणजे दाढ अशी काही भेट नाही, कुठेतरी क्षणात बोललेलं, पण ते त्यांचं जे ते त्याग आहे, त्यांच्या बोलण्यात जी नम्रता आहे, फोन लावण्यावर कुठेतरी ताई म्हणून बोलणं, ही तुमची सांगवीची ओळख त्यांनी करून देतात. आणि हे असेच तुमचे कार्यकर्ते पुढे राहो, त्यांना सद्बुद्धी अशीच देवो. काही दिवस टेंट नव्हता वाटतं, मी फोनवर बोलले. मी कुठेही कोणाचीच दखल घेत नाही, कसा टेंट आहे, कुठं आहे, काय नाही, ज्यावेळेस बोलवलं त्यावेळेस जाते. पण त्यांची एवढी आत्मीयता वाटते मला, काय माहीत कोणाला. मी त्यांना विचारले की बाबा पाऊस पडायला आहे, कसं चाललं आहे, काय नाही. आम्हाला काही म्हणजे असं वाटतच नाही सांगवीला यायचं, कारण का तुमची सुरुवात आहे. खूप भव्य मोठ्या रूपामध्ये व्हायला पाहिजे सप्ताह. संख्या जरी कमी असली तरी जेव्हा ज्ञानाचं यज्ञ चालू राहतं तेव्हा आपोआप तो शिव करून घेत असतो. म्हणून मग त्यांनी मला परत आज बोलावले, मी आज आले. मी तुमचे खरंच दोन्ही चरणाने दोन्ही हाताने धन्यवाद करते. आणि असंच बोलवत जा, मला असंच तुमचं प्रेम देत जा, मी अशीच येत जाते. इथेच थांबते. ओम शांती शांती शांती.